रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून कथा रंगमंच सादर करीत आहे परस्पर 12:15. लेखक पद्माकर गोईकर, दिग्दर्शन संतोष रासने, नैपथ्य चंद्रकांत पाटील, प्रकाश योजना साहिल शिंदे, ध्वनिमुद्रण संतोष मुरुडकर आणि ऋषिकेश सावंत, वेशभूषा ओंकार देशपांडे, रंगभूषा मनीषा, कलाकार योगेंद्र गीते, विलास गाधडे, योगेश पिसाळ, आरती पाटील, विद्या मेस्त्री, रेवती सुतार. कथा रंगमंच सादर करीत आहे परस्पर 12:15. तुम्ही तरी कशाला उठाल म्हणा? त्याची हो म्हणून मी शकानी झाली असेल. कश नाही, भूतेच नाही, खाणं पिणं झोप ना हात बरावान. बघा कसा बोलतोय मुर्ता, भूकंप झाल्यावानी गाड्या. अहो उठा. अहो न्यारीची वेळ झाली, खायला म्हणून तरी उठा. सकाळच्या पारात आले का बस? काम नाही, भूकेत नाही, धंदा नाही. कोण? मावशी? तू? चहा नाही बाया. नाही का? माझी अजून न्यारी व्हायची आहे. आणि म्हणजे मला आली आणि कशाला आलीच घाई बाई? हा? मला रानात जायचंय, घाई आहे. ते काय पासलले भोंगल पिक्या रातभर भोंगल नुसतं. 1 मिनिट डोळ्याला डोळा नाही माझा. मावशी काय लावायला मी कडे आली असलीस ना तर पहिली बाई हो. कसलं करतात ते वाटेकडे असतानाच त्याच्या तोंडाचा वास येतोय. आणि काय समजेस नाही? एकदा पैसा मिळवायची अक्कल नाही आणि समजेस तर दारू पाजली बाई. सांग चाटशी तुझा पागल लावू नकोस. माधू गोपाळ बापुरावानी पैशाचा पागली तुझ्या नवऱ्याला आणि प्यायची होती. बापुरावला त्याने उसने पैसे मागितलं. बापुराव म्हटलं तुझी काय वस्तू गांठीवीत अशिला तर देतो पैसे. असं समजेजण लई लई केले होते बघ. तुझ्या नवऱ्यानं
मज गाठवली. होय बापराव म्हटलं मज ग. आता आणि ऐकली का? मग काय केलं तुझ्या नवऱ्यानं? समजा घरादाराची यादी वाचली अरे देवा आणि घर गाठ ठेवलं. तसं बापराव म्हटलं तातेराव म्हटलं घर का नग. मग बापराव म्हटलं घरदार समज. माझ्या तुझ्या बायकोची मिळकत हाय, हा ती कष्ट करून कमावती. मग खोटं काय हात्या तुझं स्वतःच काय असेल तर ती समजायची लई दरोडाली बघ तुझ्या नवऱ्याची. या दुनियेत त्याच्या मालकीचं काय बी नाही म्हणून लई 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 दरोडाली. खदो समजा जण हसत होते. तसं तातेराव चिडलं. तातेराव म्हटलं माझी बायको तारा गाठली होती तुझ्याकडं. बर ती माझी स्वतःची मिळकत हाय, तिला इकत घे. काय मला इकत घे. होय. आता मी काय खोटं बोलत असेल तर पटकी होईल काय मला. मग काय म्हणला तो बापूराव? बापूराव लई प्याला होता आणि काय बोलू नये ते बोलला. काय म्हणला? तो म्हटला घेतो तुझी बायको इकत. काय अगं मग केवढ्याला ऐकली यांनी मला? तुझ्या नवऱ्यानं 7.5 रुपये घेतलं. नाही केली तुला. 7.5 रुपये? होय. अगं मग कुठे आहेत ते पैसे? मावशे हा काय येणे त्याचीच तर दारू पाजली त्यानं समजस की. अगं म्हणजे या पुढ्यानं ते बी पैसे कमावला आणि तुम्ही समजा ह्यो तमाशा बघितला नाही दिसता. आता आम्ही काय करणार? मला कपट वाईट दिली त्यानं. अगं मग एक वादळात लावून द्यायची नाही का त्याच्या? दुसऱ्याच्या घरात आम्ही कसं हात उचलायचा म्हणते म्या. अगं पण म्या म्हणते ह्यासनी कोणी हाक दिला मला ऐकायचा? हा यासनी म्या पोचते या नाही मला मी मालक आहे त्याची. होय. या हरिश्चंद्रला कोण ग घ्यायचं 7.5 रुपये तिकट? तू माझी तारा राणी म्हणून घेतली त्या बापूरावानी इकत. बरं, असल्या नवऱ्याला पावलीत बी कोणी घ्यायचं नाही. नाही तर काय? तारे! अरे तारे! आणि कोण आलं ते? अगं रे, आजी. मोहन वाढलं. मावशी, तुझीच नसवाय. होय होय. अगं ताराला नवरा येणार होता म्हणून पाठ झाले म्या. तो बापूराव काय संस्कृतच घेणार आहे. तारे, तुझं नशीब लई थोर. म्हणूनच रोज नवं चाल करते ना. हाके. आता गं बाय, आता आम्हासनी भावलं. त्यो बी हट्टे वाटलं. असू दे गं, असू दे, रडू नका. मग आज काय पोळी करणार आहेस का? पुरणाची. पोळी नाही. त्या त्याला उठल्या ना अजून. त्यो कशाचं उठतोय? त्याची जीव आईया ना. मावशे, होय, मला सांग की बुवा, तो बापूराव ह्याच्या बरीच तरणार झालं बा. तो तेरा परी 10 वर्षाचं नाद आहे त्यो. ताराची पंचायत व्हायची का? बाय. उठा. उठून बघा जरा. रात्रीचं काय दिवा लावलंय ते. झाली का झोप तात्याराव? झाली झाली नसेल तर आणि पडा. झालं कसं तुझं सकाळ धरणं भोंगा
अगं निशा पाण्यातला खेळतो तो काय खरा असतो व्हय? काय गं मावशी बाई? अहो, ते कुठलं खरं म्हणावं? झालं नाही मग 7.5 रुपये कुठे दावा की तुम्ही 7.5 रुपये घेतलं म्हणजे तिला इकली पैसे दावा पैसे पैसे नाही माझ्याकडं. मग कुठे आहेत पैसे नाही पैसे माझ्याकडे खरं. म्हणजे तुम्ही मला इकले आता ताटलं गावाला तावडी अगं दारू नाही दिली. मग काय बोल या पडती का बोलायला अगं ते बापला तुम्ही सगळं तिकून असेल. आता तो काय म्हणला रे हो? अहो, रातचा व्यवहार तुम्ही इसरला तिकडून असल असं म्हणतोय तो. असं हा? काय रे हा? इसरला तिकडून असल हा? इसरलो नाही त्याची आठवण द्यायला चालूय. रातच्याला फसवलंस ते दिस उगायला आठवलंय बघ हा. नाही कशाला असं अरे हे समजे होते की साक्षीला काय रे काल रातच्याला 7.5 रुपये दिलं का नाही तात्याराव? दिलं लांब्यांनी दारू पिली त्याच्या बदल्यात मलाच काय गावलं नाही. काय गावलं का ग? अजिबात नाही. नुसतं वचन दिले बायको ऐकल्याचं आता शाला असली वचन देतो घेतो का? तुम्ही शहाणा आहेसा ताराबाई तुम्ही ह्याच्यात पडू नका बघा. तुम्हाला बोलायचं काम नाही. हा अहो एखाद्या मेंढराकात मला इकली तर न्यायात पडू नका बाय हा काय आपलं आहे का अहो कोणी ऐकली नाही कोणी घेतली हा? बरोबर तुला माझ्याकडनं पैसे काढण्यासाठी हे डाव केलाय फक्त हा? आणि म्या बरा होईन या सौद्याला तयार मग होईल का? हरी सोडू नको हो ना गावायचा नाही त्यो असं म्हणतेस बाबूराव पैसे दिलेस पण सौद्याला तयार झाला नाहीस असं म्हणतोस वैरा पण त्या बादल्यात मलाच काय मिळालं नाही. 7.5 रुपये बघता बघता दिलं माझं. जाऊ द्यायचा नाही मी. रात्री खिशातून काढलं तेव्हाच गेलं आता पुन्हा नाही गावायचं तुम्ही इकडे या. मी काय म्हणतो ताराबाईसने उचला घ्या धरला. अहो सौदा केला तुम्ही या बंडोबा तुम्हाला सांगतोय उचला तिला न्या घातला. हा बाका बाय बरोबर आहे हा आवली कितीच बघायला आलतो काय तर एवढा एरवाळी उठत नाही बाया म्या. सकाळी खरंच उचलू उचला. ताराबाई शाबास. माझं 7.5 रुपये टाका मी जातो. 100 रुपये. पैसे कुणाला मागता ज्याला दिलं त्याला मागा बापराव तात्याराव माझं पैसे टाका. म्या कुठनं देऊ? तुम्हीच तर दारू पिली गेला का त्याची हा? अरे बंडोबा होय 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 आम्ही पेलोय आता पेलेलं
कोणाची द्या, एक दोनाची द्या, अनुवर एक आदिली द्या म्हणजे मी चाललो. त्या कुठं देऊ त्या काय लक्ष दिसाय का तुम्ही कर्जी घ्या, कुणाकडनं घेऊ त्या मावशीबाई नाही तर अक्का देतील की काय हो. तुम्हाला द्यायला त्याला द्यायचं नाही, नाही बाहेर सांगायचं. मग नाटक संपलं. मावशी तू माझ्याकडनं कोणाला एक छंद गावायचं नाही. बंडोबा अरे तू रे म्या अहो नाही बाबूराव, आम्ही असंच दुसऱ्याच्या पैक्या बाबूराव. तात्याराव तुम्ही तुमच्या बायकोकडनं का नाही घेतो खाऊ नाही अहो विचारून तरी बघा की. आवा विचारा की मला अरे काय अहो हे काय विचारणं झालं काय हा ताराबाई काल रातच्याला 7.5 रुपयास तुम्हाला तुमच्या नवऱ्याने इकलं. आता त्या सौद्यातलं बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याला द्या की पैक नाही नाही जमायचं. अहो द्या की. नाही पण का नाही परत तो माझा नवरा ना त्यानं ऐकली आलं मला. ताराबाई अहो काय गुलचटपणा आहे निषेधनं खरं धरतोय तुम्ही. आता तुमचं पैसे घेऊन ह्यानी मला ऐकलं मग आता ते पैसे परत देताल ना. मग सौद्या परमानं घेऊन चला मला. नाही 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 अहो येऊ निषेधनं खरं धरून तुम्ही लावलेला गुलचटपणा आहे. मी कसं धरणार आणि मी कसं गावलं आहे. काय मग बरं आहे का नाही. आता म्या तयार आहे तर बापूरावांनी सौदा पुरा करावा. बाबूराव हा. तुम्ही गावले का? आताच करा सौदा पुण्याराव. मी मला घालीन का बरं तुम्ही टिंगल लावली दारावर तुम्ही टिंगल लावली. आता आता म्या कशी टिंगल लावी. बघा की त्या तातेराव म्हणत पडतो ह्याच्या परी यो बापूराव बरं नाही का. अहो बापूराव काय बाय वाजी पाडत आहे होय इकडे तिकडे. हा? माझा विश्वास नाही. तुम्ही रोज मला शिव्या घालता आणि अन्नावर म्हणताय. अहो तुम्ही मला मिळत नव्हता म्हणून शिव्या घालीत होते. माझं मन जडलं यानं. ताराबाई म्हणला चालते. बापूराव कुठं पळत आहे. आमच काय ते केळ खायला नाही का? हा? आता सौदा केलाय तर पुरा करा. अरे पण मला काय ठावं यांचा जीव जडलाय माझ्यावरती. ठावं असतं तर पहिल्या गाडीने पाकिस्तानला घेऊन जाणार नाही. अहो त्यात काय अवघड आहे. हा? तुमचं मी बसेल की माझ्यावर समजा बरीच वाढू इस्तव हा? वयच वेळ लागू. चल मावशी अगं तुम्ही समधी जण असताना कसं लावते वय नाही अरे लेकांनो असं काय करताय. आपण एखाद्यालाच देतो. असं करता तुम्ही मैत्र नाही राव माझा. अहो बापूराव बापूराव, अमुच्या सौदा आहे.
आलाय मैत्रपणा होय. हो अक्काबाई खरं आहे का नाही होय. तुम्ही पैसा दिलात का नाही अहो, अख्खं 7.5 रुपये मोजलेत. अरे परतावा मी 10 रुपयाला होतो ठाव आहे तुम्हाला आणि सुद्धा नव्हती मला आता मी तरी सक्ती केली होती का तुम्हाला हा? या घडीची मी फक्त वाटच बघत होते. आज आपली ना आपण दोघं नवरा बायको आता कसं झक्कास दिसत हा? तुला देत जा त्या. आणि माझं काय अरे देवा, विसरलेच की मी. का रे? का ते नावाने काय करावं गं आता? मावशी आता ते कसं सांगू मी आता गं बाया. आता ते भरपूरच हात मला अयो अगं तारे, आजी जळली बघ चुलीवर. या. वाशायला लागले वाशायला. बापरा हा? चला माझी न्यारीची व्यवस्था करा माझी न्यारीची वेळ झाली या. चला भाजी भाकर हाकडं झालं जाऊ उठा काय ऐकू येत नसेल तर तेल द्या कानाला भाजी भाकर हाकडं घेऊन या जावा अरे बाई ऑर्डर द्यायला मी ते तुमचं नवरा आहे काय अगं बाई मग कोण हात हा? तुम्ही सही कप घेतली आहे ना मला हा पटकेने भाजी भाकर हाकडं घेऊन या नाही तर अशी खाली गाठोडीत काय जेवण भर मग अशी काही नशीब म्हणालास ना हा? काय विसरला का ते अहो बापराव आता तुम्हाला तिच्या करावं लागलं रे वय वय, नाहीतर आमच्या देखत खारू घातल्या. कुठं आहे भाकर तिकडं हाय. अहो चपाती. तिकडं कुठं? चुलीकडं आहे बघा. मी स्वतः सुद्धा नाटक बघितलं नाही बाया म्या. हो, तुम्ही बी आ- अरे वा, वा. लावला कामाला. आज कोपऱ्यात कांदा ठेवले त्यातला एक कांदा आणा पलीकडे गडग्यात तिखट आहे ते बी आणा आई, तोंडी लावायला लागत ना आणि मला कोणी न्याहारी देणार आहे की नाही ए मावशे रे बंडोबा माझ्या तोंडाकडे काय बघत उभे आंघोळीचं पाणी ठेवा चुलीवर चांगला गावला यो म्हातारा कर्मचारी आपल्या ताडीचा लावली. याचं लाडू पण मी गेलं आणि कर्मचारी पण मी भेटला. कर्मचारी नवरा भाकरी भाजायला चांगला असतोय मावशे अगं, या भाजीच्या वासानं मला बिया भूक लागली. आता सकाळपासून माझी न्यारीच नाही झाली. अरे देवा, हा? विसरलेच नाही. चल ये, चांगलं ये. उठ, चल, चल. भाकर आणली बरोबर. वय, वय. वा, 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 वा. बाया, आता काय करणार बाबा या ये गेला असता म्हटलं येऊची निवांत काय बघायला म्हटलं हात तीच जाई भाजी भाकर हातच खावी हा. घे घे वा, वा, वा. कर, घे 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 का तुम्ही वा, वा. घे घे मावशे तू तर एकदम तयारच आली बुवा. काय बाबा बंडूबा आता तिच्याला आंघोळ घालायलाच लागते. अरे वा, 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 वा. या तर या चार पोळीचा शिनच बघायला. ठेवलं का नाही पाणी आवडता बाई बंद करा ह्योचा आवडपणा मी आता गाडो आहे का माझ्याचा अहो त्यात काय होते घरातली कामं करायला काय चालली लागो मग माझं पैसे फुटलं पण हा खेळ आताच तापवा
उगा येड पांघरू नका हा पैसे नव्हेत मला कुठलं ते अगं नवऱ्या बायको कसला हिशोब ताराबाई उभा सारखं म्हणजे नावानं हाका भरलं. हे बघा मी हा तुम्हाला एक पोत देतो जुंदळीचं बाय अवं तुम्ही हक्क माझं मालक असताना जोंधळ्याचं पोतं का घेऊन राहिला? अहो पण तुम्हाला मी आवडत नाही अवं आता आवडलं नाही आवडलं भल्या पुढे साठानं नांदाय हो. आता समजा पुरच आहे इतकी काय काय बोरी नाही वाईच ओळख पटल्यावर तुम्ही ताराबाई हे बघा दोन पोती दोन पोती होय उगा याला नावाज बोलायला बोलू लागला. काय झालं काय वाटतं आता तुमचं समज माझंच आहे. समजा अहो ताराबाई मी आता मस्ती विकत घेतले तुम्ही नाही मला हे बघू मागणं हा? चार पत्त्यांवर तुटतंय का बघा उगा याला नावाज बोलायला बोलू लागला. हा? वाकड ठेवली हा दोन टाक आता वाकळ घेऊन घे कोंबड्या घेऊन घे काय जमते? कोपऱ्यात विजुऱ्या ठेवलंय बघा. जाऊ नका ना. मी नाही काय करणार आता हा? ए, शाबास असं बोला की रंबर गावाची बापू मला तर वाटलं भरली यानं ताकद. काय म्हणलं तुम्ही काय नाही पण मी आता आणि काय करणार नाही हा काय आणि नवस बोल बाबाच्या देवीला. राहतात पण जन्मत. आता काय? असं जर नवस बोलत राहिलो ना तर समध्या घरादाराचा निवड दाखवावा लागेल मला नाही तयार बाई आहे अंगावर धोतर मी सोडायचे काम करा पाहिजे बडबड नका. बापराव हा. हो बापराव काय अहो कोंबड्या आहे ती ते देऊन टाका तिला बघा झाली तर झाली सुटका निर्णय घ्यायचा माझ्या कोंबड्या या कोपटात भरतील उपास मारीने अरे बाबा देव टाक कोंबड्या. नाहीतर काय मागं तुझी. काय लई म्हणलं त्याची. केलं काय झालं? काय न वासरू काय इकडं घालूनच घ्यायचं. गीतं काय? अरे बायानो झालं का बघी का बसल्या बसल्या सूचना देत आहे बायला पण तुला सांग की ना त्यांना ए, सांगतो ही बाया उगा पाकी मावशे काय रे? अगं 14 एकर जमीन आहे यांची आता नाही राहत. चांगलं तोंड फुटलं मग बापुरावाचं. अरे तुम्हीच मला रांग धरून अडवले म्हणून मी गावलो नाहीतर गावलोच नाही याला हा आता का बाया, आम्ही काय करून ठेवलो होतो. ताराबाई मला जाऊ द्या झटक्यानं कामावरा उगा लग्नाच्या पहिल्या दिवशी तमाशा नका. आवं लगीन गेलं खाट्यात मी आणाय कुणाचा नवरा हा काय म्हणल्या तुम्ही अहो एवढं काय तोंड पाडताय असं मी खाली असं जुगारीला हा? मी आणाय द्यायचं माझी काय आता माझी तिरडी बांधली तरी हा देणार काय देणार? नाही काय देणार? नाही देणार बसा मग आता जरा तरी 4 शेळ्या आहेत त्याच्याकडं. ते नाही बोलले.
का कोण सोडताय ताराबाई गाया शेळ्या ते मी देतो सोडा मला. आता 2 शेळ्या देत असाल तरी 4 तरी. बघा बघा बापूराव, अहो ताराबाई किती शाणी आहे. फक्त 2 शाळा आता हात माझं समजा लुटलं जातंय हो. अहो हातनं सुटशीला तर अजून कमवशीला. तू जिथं सुटायचं बघा. तुम्हाला मागणी जादा वाटत असाल तर परसात लाकडं पडली आहे. तिकडे सुटा सुटा. मावशी आणि काय आहे का या बापूरावाकडं? आणि थांब सांगते. आधी काय नाही माझ्याकडे. आधी काय नाही. ताराबाई हे बघा, गाय देतो शेळ्या देतो पण मला जाऊ द्या. 30 मावळ्याच्या आत समजा हाता येऊन पडलं पाहिजे. अहो तासाभर आणून टाकतो की. होय होय मी आहे की बरोबर. तासाभर जाणून टाक. काय हो ऐकलं ना समजानी? ऐकलं. बापूराव शपथ घ्या. सौदा ठरलाय हो. आईची आण घेतो. ठरला काय बरं? मी अभी शपथ घेते. तुम्ही समजा आणून द्यावा मग मी तुम्हाला नवरा म्हणणार नाही. नाहीतर सांच्याला घरी येऊन राडा करीन बघा. बापूराव येणं का फळव तुम्ही इतकं त्याच्यात वय पाहिला. नाहीतर काय? बिहाराव पाहिलं हे असू दे मी येणार. या राक्षसीच्या तावडीतून सुटायला मी माझा निर्धार मी दिला. राक्षसीन कुणाला म्हणतो समजा? ताराबाई आता मला मुडद्या म्हणायचं काम नाही. मी तुमचा नवरा नाही. ते लोक मागणार आणि सुटायचं ताराबाई काम. भांडू नका. अगं बया, तात्याराव झोपलं की गं पुन्हा. बिचाराला काय घावली नाही ना म्हटला गाया. काय झालं तू नव्हतं तिथे? अरे नका उठू त्याला, नका उठू त्याला. अहो झोपत तो बा ताराबाईचा नवरा नसतो. असं वय. तेवढं सुखराम सगळं आपण निघू. काय अक्कल बाई? असं बोलतोस. बिन पैशाचा तमाशा येऊ. मला तर उलटावंसच वाटते ना बया. पण माझ्या घरला पाहुणा आले. मला निघायला हवं प्रश्न. बरं, बरं. बापूराव, आहे नंतर बघू झालं राव. काय माझे पैसे गेले. बरं चला बरं येत सांगतो तुम्हाला. थोडा कोंबड्या आहेत त्या नाही त्या काढून टाका. चांगला मला आपल्या ठेवायचा. हे आहे तुमच्या पाठी. हे आहे बघा. अहो उठताय ना व. न्यारीचं झालंय. काय म्हणाली? न्यारीचं कवळ झालंय. उठा. भुका लागली असतील ना तुम्हाला चूळ भरा. गेली होय समजी. गेली. ते बापूराव तो बी गेला. आणि आता पुन्हा तुम्ही माझा नवरा व्हायचा. काय? वय अरे देवा. बसा. भाकरी संकट लोणी वाढू का व्हायच? लोणी वय लय लोणी लावायला लागली आहेस मला. अहो तो बापराव भेगा तुम्हाला. भ्याला वय मला हा. काय सांगतेस? अहो त्याला वाटलं बायको पळवली म्हणजे तुम्ही खूनच कराल त्याचा. मग अहो मग तो पाठीला पाय लावून पळायला लागला. तसं मी त्याच्याकडनं 4 पोती दाणं, 6 कोंबड्या, 1 गाय आणि 2 शेळ्या काढल्या. तो होता आणून देणार कुणाला सांच्याला. अहो आपण श्रीमंत झालो बघा आता. आपलं जन्माचं दळिंद्र फिटलं. म्हणजे कालचं भांडण फायदा झालं मला
जायचं होय होय चांगलंच फायद्यात पडलं. आता एक काम करा, हा पुढच्या बारीला तुम्ही श्याम सावकारा संगत भांडण काढा. भांडे आणि त्याला मला ऐका. की तू तुला 7.5 रुपये केवढ्याला मी ऐका पण ऐका मोर चांगलं बघते. हो भाकर खावा, भूक लागली असतील ना तुम्हाला. नौटंकीचा खेळ सारा माझे वाजले 12:15 देवा दुःखर आता माझा माता माझे 7.5 रुपये